वयाच्या 40 नंतर शरीराला थकवा तर जाणवायलाच लागतो. शिवाय पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी यांसारखे त्रास सुरू होतात. झोप लागत नाही, वजन वाढत जातं. आता हे वाढणारं वय तर आपण थांबवू शकत नाही, पण हे जे त्रास आपल्याला होणार आहेत किंवा होत आहेत ते आपण नक्की थांबवू शकतो. कसे? तर अर्थातच योगाभ्यासाने. 40 नंतर करायचे योगाचे मी 3 भाग 3 व्हिडिओ मधून सांगणार आहे. आज आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण उभे राहून व्यायाम प्रकार करणार आहोत आणि त्याच्यानंतर बसून. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवायची आहे, तळवे उलटे फिरून घ्यायचे, श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत दोन्ही हात वर, कोपर सरळ कानाजवळ ठेवायचे. आता आपल्याला त्याचे वर खाली करायचे आणि संथ श्वास चालू ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सावकाश खाली. याने काय होणार आहे? आपले जे स्नायू आणि सांधे जे आखडलेले आहेत ते पूर्णपणे मोकळे व्हायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर पायातलं अंतर थोडं वाढवायचंय. दोन्ही हाताची बोटे परत एकमेकांमध्ये गुंतवली, तळवे उलटे करून श्वास सोडला, श्वास घेत दोन्ही हात वर. आता डावीकडे आणि उजवीकडे वाकायचे. पुढे किंवा मागे झुकायचे नाही, सरळ रेषेमध्ये वाकायचे. जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. 1 2 3 4 6 7 8 9 10. श्वास सोडत हा खाली. ह्याच्यानंतर कमरेतून पुढे आणि मागे वाकायचे. जर मागे वाकता येत नसेल तर नका वाकू, फक्त सरळ उभं राहायचंय. दोन्ही हात कमरेवर, पायातलं अंतर आहे तेवढंच ठेवायचंय. श्वास सोडत पुढे वाकायचे आणि श्वास घे सरळ. समोर बघत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पोटाची चरबी, पोटाच्या साईडची चरबी कमी व्हायला मदत होते. ह्याच्यानंतर दोन्ही पाय जवळ घ्यायचे. आता आपण गुडघ्यांसाठी करणार आहोत. गुडघ्यांच्या वर हात ठेवायचे रिलॅक्स मध्ये, गुडघे थोडे वाकून घ्यायचे. गुडघे दुखत असतील तर हे करू नका. थोडेफार दुखत असतील तर करू शकता, पण जास्त गुडघ्यांचा त्रास असेल तर हे करू नका. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला फिरवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. गुडघ्यांच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्यांची मजबूती वाढायला मदत होते. आता इथून पुढचे प्रकार आपण खाली बसून करणार आहोत. साधी मांडी घालून बसायचे, पाय रिलॅक्स मध्ये ठेवा आणि आता आपल्याला कमरेतून गोल फिरायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, श्वास सोडत खाली वाकायचे आणि डावीकडून फिरूया. जेवढं कमरेतून फिरवता येणार आहे तेवढं फिरवायचे. 1 2 3. आता उलट दिशेने. 1 2 आणि 3.
रिलॅक्स. दोन्ही पाय समोर करायचे. एक पाय दुमडून शरीराजवळ ठेवायचा आहे आणि गुडघा खाली वर करायचा आहे. संथ श्वसन चालू ठेवायचंय. जेवढा गुडघा जवळ घेता येईल तेवढा जवळ घ्यायचाय. दुसऱ्या हाताने पाय पकडा. एक, जेवढा खाली जाईल तेवढा खाली. 2, 3, 4. दुसऱ्या पायाने करूया. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर. आता आपण वक्रासन करणार आहोत. डावा पाय मी दुमडून घेतलाय आणि गुडघ्याच्या जवळ ठेवायचा आहे. डावा हात मागे, उजवा हात फिरवून घ्यायचाय, कोपराने दाब द्यायचाय आणि घोटा पकडायचा आणि मागच्या हाताकडे मान वळवायची. होल्ड करूया. संथ श्वसन चालू ठेवायचंय. आसन स्थिती होल्ड करायची आहे. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. दोन्ही हात जागेवर आणि पाय सरळ. आता उजवा पाय दुमडून घ्यायचा आहे. उजवा हात मागे, डावा हात फिरवून घ्यायचा आहे, कोपराने गुडघ्यावर दाब द्यायचा आहे आणि घोटा पकडायचा आहे. मागच्या हाताकडे मान वळवायची आहे. संथ श्वसन चालू ठेवायचंय. आसन स्थिती होल्ड करायची आहे. 5 काउंट पर्यंत. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. दोन्ही हात जागेवर, पाय सरळ. कमरेला पूर्ण पीळ भेटतोय. पूर्ण पाठीला, पाठीच्या मणक्याला पीळ भेटतोय. त्याच्यामुळे त्यांची लवचिकता वाढायला मदत होती. आता आपण वज्रासनामध्ये बसून योग मुद्रा करणार आहोत. डावा पाय दुमडून घेतला, उजवा पाय दुमडून घेतला. ज्यांना पोटाचे त्रास आहे किंवा मधुमेह आहे त्यांच्यासाठी ह्या योग मुद्रा खूप उपयोगी ठरतात. डावा हात नाभीजवळ ठेवायचा, डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा. शोल्डर रिलॅक्स. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू खाली वाकायचंय. पोटावर जास्त दाब येत असेल तर थोडंसंच खाली वाक. सहन होईल तेवढंच खाली वाकायचंय आणि पूर्ण खाली वाकता येत असेल तर पूर्ण खाली वाका. कपाळ जमिनीवर. संथ श्वसन चालू ठेवायचे आणि 5 काउंट पर्यंत होल्ड करायचे. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. श्वास घेत सरळ. ह्या योग मुद्रेमध्ये पोटावर प्रचंड दाब येतो, त्याच्यामुळे जेवढे सहन होईल तेवढंच करायचं. त्याच्यानंतर डावा हात मागे, डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा. शोल्डर रिलॅक्स मध्ये. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडत खाली वाकायचे. जेवढं शक्य होईल, जेवढं वाकता येत असेल तेवढंच खाली वाकायचे. ती दाब घ्यायचा नाहीये. पूर्ण येत असेल तर कपाळ जमिनीवर. संथ श्वसन चालू ठेवायचे. 5 काउंट पर्यंत होल्ड करूया आणि हात ताणलेले ठेवायचे. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. श्वास घेत सरळ आणि वज्रासन सोडायचे. जर मधुमेह असेल किंवा पचनाच्या काही तक्रारी असेल तर 2-3 वेळा 2-3 आवर्तन ह्या योग मुद्रांची केली तरी चालते. आपण उजवा पाय उजवीकडे घ्यायचाय, डावा पाय शरीराजवळ घ्यायचाय. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि डावा हात
कानाजवळ घ्यायचंय. जेवढं शक्य होईल तेवढं वाकायचंय. पूर्ण वाकता येत असेल तर पूर्ण वाका. जेवढा ताण आपल्याला सहन होईल तेवढं वाकायचंय. 5 काउंट पर्यंत होल्ड करूया. संथ श्वसन चालू ठेवा. 1 2 3 4. रोज जर करायला लागले तर हळूहळू इथपर्यंतची स्थिती येणार आहे. आता दुसऱ्या बाजूने करूया. उजवा पाय शरीराजवळ, डावा पाय सरळ करायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि उजवा हात कानाजवळ. जेवढं शक्य तेवढं वाकायचंय. पुढे किंवा मागे वाकायचं नाही, सरळ. होल्ड करूया. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हात जवळ, पाय जवळ. कमरेची जी साईडची चरबी आहे ती हाताची दंडाची चरबी कमी व्हायला मदत होते. तर शेवटी रिलॅक्सेशन करायचंय. साधी मांडी घालायची. दोन्ही हात बाजूने वर. हाताचा नमस्कार करायचा. वरच्या बाजूने जास्तीत जास्त हात ताणून घ्यायचे. पाठीचा कणा जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवायचा आहे. त्याच्यानंतर श्वास सोडून कपाळ जमिनीवर टेकवायचे. शरणागत मुद्रा. पृथ्वी मातेला वंदन करायचे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचे. संथ श्वसन. हळूहळू हात वर, मांडीवर, हात बाजूने खाली. रिलॅक्स. शेवटी आपण दीर्घ श्वसन करूया. हाताची ध्यान मुद्रा. सरळ, शोल्डर रिलॅक्स, मान सरळ. आधी घेतलेला श्वास पूर्ण सोडायचा. हळूहळू श्वास घ्या. सोडा. घ्या. एकदम सावकाश सोडायचा आहे. अजून एकदा घ्या. सावकाश सोडा. रिलॅक्स. याप्रमाणे आज आपण 40 नंतर करायच्या योगाभ्यासामधला पहिला भाग पूर्ण केला आहे. भेटूया दुसऱ्या भागामध्ये.